जगामधलं वातावरण आहे. त्यामुळे एक चांगला मुद्दा तुम्ही देखील छेडला या स्पर्धेच्या निमित्तानं. आगरी कोळी समाजाच्या अगदी जीवाशी म्हणजे त्याच्याशी जीवन घडण्याच्या निगडीत असा हा प्रश्न. निर्णय कळवा प्लीज. मालवणी कोळीवाडा. चला फिल्डिंग निवडलेली आहे. चला आता फक्त ही चर्चा तुमच्या आमच्यामध्ये आहे. काल कुठली टीम पुढे आलेले? 2 पूर्वेकडच्या का? नाही, पूर्वेकडच्या टीम आलेल्या का? आता पहिली टीम कुठची गेली आहे? पश्चिमेची खेळली आहे. म्हणजे मालवणी कोळीवाडा संघाला थोडा जास्तीचा विचार करावा लागेल, थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण पाहूया हा सामना जो पुढच्या तासभरामध्ये रंगणार आहे, प्रेक्षकांना आनंद देऊन जाईल. म्हणजे एक टॅगलाईन आली होती T20च्या वर्ल्ड कपच्या वेळेला, बाबा हिस्ट्री रिपीट होगी या हिस्ट्री डिफीट होगी. म्हणजे काल जसं घडलंय तसंच आज होईल की आज मालवणी संघ सांगताय नाही आहे गो ईस्ट गो वेस्ट, आम्हीच खेळणार बेस्ट. आणि म्हणून ते देखील रेडी झाल्यात. काही वेळेला असतं मानसिकरित्या आपण मॅच पण खेळतो ना, त्यावेळेला देखील आपण विचार करतो बाबा एखादा आवडता टी शर्ट असतो, मग प्रत्येक वेळेला फायनल मारल्यानंतर तोच टी शर्ट घालून फिरत असतो. बरं तो किती खराब होऊ द्या, तो टी शर्ट घालून जात असतो. काही तर खेळाडू असे आहेत ना खिशामध्ये रुमाल ठेवतात, तो रुमाल नाही कभी कभी आपली किस्मत भी जेब में लेके घुमते. तसंही असतं, सायकोलॉजिकल असतं, मानसिकरित्या आपण विचार करतो, तर तो विचार देखील मनामध्ये असावा. आता बघूया तसंच घडतंय का. आता एक तर गोष्ट आहे, कारण कालच्या दिवसामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झाला आहे, आज पण झाला आहे, पण तो वेगानं झाला आहे. तुषारदादा जे स्कोरर आहे ते माहिती देतात. पहिल्या सामन्यामध्ये 14 चेंडू ठेवले, दुसऱ्यामध्ये 7 चेंडूचा खेळ बाकी राहिला, तिसऱ्यामध्ये 11 आणि चौथ्यामध्ये 14 चेंडूचा खेळ राहिला आहे. याचा अर्थ काय माहिती काय, म्हणजे आपण आई एकविरा देवीच्या दर्शनाला जातो, पण जुन्या हायवेवरनं नाही, आता नवीन हायवेवरनं गेलेत, फास्टवरनं गेल्यात, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरनं गेल्यात. त्याला कारण होतं जुन्या हायवेवरनं कधीतरी ट्रॅफिक असते. पण मनीष पाटील कालची गोष्ट एक अजून नोटीस करतो की काल देखील असेच सामने झाले होते. काल देखील पहिल्या 4 सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झाला आहे, शेवटच्या मॅचमध्ये तो झाला की नाही हा प्रश्न क्वेश्चन मार्क आहे. कारण तो मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता, त्यामुळे मॅचला मजा येणार. म्हणून मी का मुद्दा चढला, जसं तुम्ही म्हटलं ना काल या साईडचे जिंकल्यात आज त्या साईडचे जिंकल्यात, तर काल जसं घडलं तसंच आजही घडणार का, त्याला महत्त्व आहे. चला मालवणी कोळीवाडा क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. क्षेत्ररक्षण सेट करतायत. चला 2 फलंदाज म्हात्रे ब्रदर्स आपण दाखल व्हायचं आहे. महत्त्वाचा शेवटचा दुसऱ्या दिवसाचा सामना. म्हणजे उद्या जे संघ येतील ना ते मांडवावरती, आता मांडवावरनं देखील होईल. म्हणजे एक नाटक आलं होतं, मांडवाच्या मगारी चाललंय काय. पण जर आज म्हणजेच आता निर्णय ते येणारा बाकी आहे, काल सारखं आज घडलं, रात्रीच सर्वजण बुकिंग करून ठेवतील. पण आम्हाला हा मंडप पाहिजे. कोणत्या बाजू जायचं, राईट का लेफ्ट, समजेल या सामन्यानंतर तोही माहिती आहे. त्यामुळे मजा येणार आहे मॅचला देखील. बघा ही सगळे चर्चा आहेत, म्हणजे चर्चा का करतो कारण थोडासा वेळ देखील काढायचा आहे. मात्र ब्रदर्सचा स्क्वॉड तुम्हाला पाहायला मिळतो ऑनस्क्रीन TCP लाईव्हवर. ग्रेग रॉड्रिक्स, अरुण भोईर, मोहन पाटील, मनोज पाटील, सुनील मुकादम, संजय पाटील, धनराज पाटील, स्वप्नील मुकादम, रुपेश भोईर, मिलन वैती आणि हर्षद भोईर. तसंच मालवणी कोळीवाडाचा स्क्वॉड तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतोय. संजय भंडारी, किरण पाटील, संजय भोईर, भालचंद्र कोळी, ब्रायन डिसिल्वा, विक्रम नाईक, संतोष कोळी, चंद्रकांत भोईर, मिथुन भंडारी, निलेश कोळी, विकास पाटील. खेळाडूंना वाटलं होतं का त्यांचे छायाचित्र स्क्वॉडसोबत ऑनस्क्रीन पाहायला मिळेल. म्हणजे हे ॲडॅप्टेशन आहे. महेंद्र भगत यांनी देखील ते ॲडॅप्टेशन केलेलं आहे. आणि जे काय आता प्रेक्षकांना हवं आहे, प्रेक्षकांना अपेक्षित आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून ऑनस्क्रीन आणतायत. म्हात्रे ब्रदर्स मालवणी कोळीवाडा 40+ आगरी कोळी मास्टर्स प्रीमियर लीग दिवस दुसरा आणि सामना 5वा. आणि 5व्या सामन्याला आपण आता प्रारंभ करत आहोत. अरुण भोईर आणि मनोज पाटील हे 2 फलंदाज पोहोचलेले आहेत खेळपट्टीवर. म्हात्रे ब्रदर्स या संघाच्या धावफलकाला सुरुवात देण्यासाठी आणि गोलंदाजीचं जे महत्त्वाचं काम आहे, सुरुवात देण्याचं काम आहे, ते काम कोण स्वीकारतात पाहूया. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कोण येत आहेत त्याची देखील तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी एक वेळा पराभव पाहिलेला आहे. त्यासमुळे जिंकण्याचं आणि हरण्याचा दोन्ही गोष्टींचा अनुभव या 2 संघांसोबत आहे. पण पाहूया आता हा सामना जिंकून सुपर 8मध्ये प्रवेश कोण घेतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत बॉलर विक्रम नाईक. मालवणी कोळीवाडा संघाकडून विक्रम नाईक गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत्या. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत अरुण भोईर आणि नॉन स्ट्रायकर साईडला आहेत मनोज पाटील.
ऑल द बेस्ट बोथ टीम्स. चला सुरुवात होते या महत्त्वपूर्ण सामन्याची. पहिल्या डावाची 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर्स आहे, मिड ऑन आहे, मिड विकेट आहे आणि फाईन लेग. पहिला बॉल विक्रम नाईक ओव्हर द विकेट. ऑफ ब्रेक बॉल होता. टर्न ओळखून खेळायचा प्रयत्न, पुल करण्याची इच्छा होती. सुरुवात या षटकाची डॉटने करतोय विक्रम नाईक. उजव्या बाहेर रिलीज ऑफ द रिलेव्हरी ज्यावेळेला थोडासा लेट जो चेंडू हाताळला गेला होता त्यामुळे रीड करता आला नाही आहेत. अपील पाठीमागे ब्रायन करत होते पण समोर पाहिलं तर विक्रम सांगत होते की बाबा जास्त काही झालं नाही आहेत. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आहेत. अरुण भोईर आणि मनोज पाटील सलामीची जोडी. बदल केला आहे थोडासा सलामीच्या जोडीमध्ये. स्वीप केले चेंडूला थोडंसं स्ट्रेच केलं होतं. जोपर्यंत डीप स्वेल्यावरनं क्षेत्ररक्षक येतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण चेंजेस करणं गरजेचं असतं, बदल करणं गरजेचं आहे. कारण अशा वेळेला तुम्ही जर बदल नाही केला तर कदाचित बदलाव नाही करेगा तो आपको भी बदल दिया जाएगा. चेंजेस महत्त्वाचे आहेत ते केल्यात. बॅटिंग ऑर्डरमध्ये 2 चेंडूचा खेळ झाला आहे. धावा धावफलकावरती 2. फ्लायटेड बॉल होता आणि स्वीप करण्याचा प्रयत्न, योग्य निर्णय अरुण भोईर यांचा. धावसंख्या 2 म्हात्रे ब्रदर्स. पुढचा बॉल आणखीन एक बॉल जो लेगस्टम्पच्या बाहेर पिच झाला आणि त्यानंतर बाहेरच निघून गेला. लेगस्टम्पच्या बाहेरून बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला. एक्स्ट्रा रन मिळते. विक्रम नाईक सुरुवात या षटकाची डॉटने केली पण त्यानंतर थोडासा ट्रॅक बदललाय. धावसंख्या 3. दिशा थोडीशी बदलली. आपण लेंथ बरोबर आहे म्हणजे लाईन थोडीशी जी गेली विदिन द स्टंप गेले ना तिथून थोडीशी चूक झाली. पहिला उजव्या बाहेर गेले तो परफेक्ट लाईन अँड लेंथ हाताळली गेली होती. आता विदिन द स्टंप जाण्याचा प्रयत्न केला जातोय. टॉस टॉप फुल टॉस. त्याला चेंडूला लँडच होऊन दिलं नाही आहे. तिथून टेक ऑफ केलं आणि टेक ऑफ करताना बॉन्ड लाईनच्या बाहेर पाठवलंय षटकार. टॉस बॉल. अरुण भोईर यांनी त्यांचा अप्रोच दाखवलेला आहे, आक्रमक शैली दाखवलेली आहे. वेळ साधून हा षटकार खेचलाय. जास्त उंची नव्हती या स्ट्रोकमध्ये पण वाऱ्याची मदत त्या चेंडूला मिळाली, त्या स्ट्रोकला मिळाली आणि म्हणूनच 6 धावा नोंदवल्या जातात म्हात्रे ब्रदर्सच्या धावफलकामध्ये. धावसंख्या पोहोचते 1ही विकेट न गमवता 9 धावा. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. आतापर्यंत कागदोपत्री तर तेच दिसतंय पण विक्रम नाईक थोडेसे महागडे ठरले त्या पहिल्या 3 बॉलवर. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जातंय. वारंवार फेरफार क्षेत्ररक्षणामध्ये केला जातोय. अरुण भोईर अजूनही तटस्थ आहे. त्यांचा सुरुवात करण्याचा अंदाज फायद्याचा राहिलेला आहे. बॉल हवेत काही काळासाठी. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण डीपमध्ये आहे. क्षेत्ररक्षण यावेळेस योग्य सजवलंय. माळवी कोडी वाढले. दुसरा धावायचा प्रयत्न आणि तो यशस्वी होईल कारण थ्रो आउट ऑफ फ्रेम आहे. मिळतात 2 धावा. धावसंख्या 11. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 11. मागचा चेंडूचा तुम्ही जसं विश्लेषण केलं की चेंडूमध्ये तो फटका खेळला होता ना त्यावेळेला ताकद तितकी नव्हती. फ्लॅट गेला तर हवेच्या सत्तेनं. म्हणून ही स्पर्धा अशी आहे ना का जिथे वारा तिथेच मारा. तसं तुम्हाला हवेचा वेग आणि हवेची दिशा तुम्हाला बरोबर योग्य वेळेला साधता आली पाहिजे, समजता आली पाहिजे तर बॅटिंग करता येणार या मैदानावरती. उजव्या बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. पंच वरतात इशारा करतात जास्त बाहेर आहे. धावा धावफलकावरती येते 12. चांगली सुरुवात तुम्ही केली होती. लाईन थोडीशी भरकटली, दिशा भरकटली. दिशान गोलंदाजी. धावा धावफलकावरती 12. सर्व काही सुरळीत चाललंय म्हात्रे ब्रदर्स या संघासाठी. नाणेफेक जरी ते पराभूत झालेत पण स्कोर चांगला सजवलाय पहिल्या 4 बॉलवर. आणखीन एक फुल टॉस. जिकडे वारा तिकडेच मारा. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. दुसरा षटकार अरुण भोईर यांच्या बॅटमधून. अरुण भोईर आहेत. नाव त्यांचं अरुण आहेत आणि अशा वेळेला ते वरून मारणार आणि चेंडूला बॉन्ड लाईनच्या बाहेर जसं तुम्ही उल्लेख केला लांबच लांब मारणार. चेंडूला इतक्या जोरात केलाय. चेंडू बॉन्ड लाईनच्या पार. षटकार. पहिलं महागडं षटक. धावा धावफलकावरती 18. लँड होत नाही. चेंडू लँड होत नाहीये. लँड करा. लँडिंग प्रॉब्लेम होता जसं एखाद्या प्लेनचा पण असतो ना. आता लँडिंग प्रॉब्लेम हा रिच प्रॉब्लेम. काय घडलंय इथे स्वतःहून जसं विकेट द्यावी तसं विकेट दिलाय. ज्या फलंदाजानं 2 षटकार ठोकले त्यांना अशा पद्धतीने विकेट देऊन जाणं खरोखर संयुक्त होतं का, योग्य होतं का ते देखील आहेत. कारण हा खेळ कदाचित म्हणजे मी मनीष पाटील तुमच्या दिशेने येणार आहे त्या चर्चेवरती का 40 प्लेच्या क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की 50चे खेळाडू आहेत,
सुरुवातीला विकेट द्यावे, विकेट गमावे, पण ही प्रीमियर लीग वेगळी आहे. इथे 50च्या खेळाडूंनीच कमाल केले. एक्झॅक्टली. बघा ना, अरुण भोईर मला असं वाटतं पहिल्या षटकाचं त्यांचं मर्यादित जे काम होतं ते मर्यादित काम संपलेलं. त्यांचा कॅमिओ होता जो सुपरहिट झाला. 2 षटकार त्यांच्या मदतीनं संघाला मिळाले. त्याचमुळे आता पुढचे फलंदाज रिलॅक्स असतील, जे रेग्युलर स्ट्रायकर बॅटर आहेत ते रिलॅक्स असतील. पण तुमचा तो कॅमिओ किंवा तो कॅनव्हास तुम्ही वाढवू शकले असता. तुमच्या बॅटवरती धावा येत नव्हत्या. असं नाही की तुम्ही डॉट बॉल करत होते. भले तुम्हाला दिलं होतं बाबा पहिलं षटक बघा तुम्ही कसं खेळता, नाही झालं तर मग आम्ही येतो. पण असं काय नसतं. ज्यावेळेला तुमच्या बॅटमधनं धावा येतात ना त्यावेळेला जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित होतं. आता तुम्ही थँक्यू डीजे थांबा. तुम्ही प्रतिस्पर्ध्याला अशी संधी दिली ना ज्यावेळेला दबाव होता गोलंदाजावरती, मोराल थोडासा खाली गेला होता, त्यावेळेला त्यांना एकत्र आणण्याची संधी दिली आणि कदाचित मॅचमध्ये शिरकाव करण्याची संधी दिली. हे कसं घडलं माहिती का, संध्याकाळच्या वेळेला लोकल फुल पॅक असते बोरवलीला, ते दरवाज्यातले लोक बाजूला हटत नाही. त्यांना माहिती आहे एकाला चढून दिलं तर बाकीची 4 जणं चढतील. आता मॅच पण तसा आहे, एकाला घुसायला तुम्ही दिलं तर कदाचित शिरजोर होऊ शकेल टीम मालवणीचा संघ. आता पाहूया अरुणने त्यांचं काम तर केलेलं आहे. अरुण तर घुसलाय आणि मारुणे मारले सुद्धा, 2 कडक मारलेत. आता पुढचे फलंदाज धनराज मैदानात आलेत जे नॉन स्ट्रायकर्स एंडला थांबतील. मनोज पाटील यांनी अरुण भोईर यांची फलंदाजी एन्जॉय केली. त्यांनी पाहिले साही बॉस अरुणने कसे खेळले आणि अरुणने पहिल्या षटकाला न्याय दिला. 2 वाईट बॉलच्या धावा आणि बाकी सर्व धावा ज्या आहेत त्या तुम्हाला अरुण भोईर यांच्या बॅटमधून संघाला पाहायला मिळाल्या. 18 धावा म्हणजे ते चांगलंच षटक. मीरा बँकटचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय परिमल खारवाजी यांचं देखील शुभागमन झाले. पल्लूभाई यांचं देखील आगमन झाले. त्यांचंही करूया आपण AKPL आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. आणि जसं त्यांचं स्वागत झालं, राजागर त्यांच्या जोडीला आहेत. या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये राजागर त्यांची भूमिका आहेत. आणि जसं पल्लूभाईंचं आगमन झालं ना तसं विकेट आलेत. पहिलं षटकार येत होते आणि जसं ते आले तसं विकेट यायला सुरुवात झाले. डीजे होऊया. अरुण भोईर यांचं काम संपलं असं आपण म्हणतायत. थँक्यू डीजे. केलं होतं की संयुक्तिक आहे का, मला असं वाटतं आणखीन जास्त त्यांनी ट्राय करायला पाहिजे होतं. आणि ते असं नाही की त्यांनी बॉल जास्त घेतले होते, त्यांनी कमी चेंडू जर जास्त धावा बनवलेल्या आहेत. आणि त्याचमुळे मला असं वाटतं आता बघा लगातार झटपट पटापट 2 फलंदाज बाद झालेत आणि कदाचित आता प्रेशर वाढण्याची शक्यता आहे म्हात्रे ब्रदर्स संघावर. नाही म्हणून म्हणजे नेहमीच आपण सांगतो ना, म्हणजे आपण सूर्योदय पाहतो, सूर्यास्त देखील पाहतोय, पण फरक आहे. म्हणजे सूर्योदयाच्या वेळेत आपण नमस्कार करतो म्हणजे सूर्याला नमस्कार करून जात असतो, तर सूर्याचं सौंदर्य बघत असतो. सूर्य एकच आहे पण परिस्थिती बदललेली असते. आता देखील तशीच परिस्थिती सध्या आहे. तुम्ही ज्या वेळेला वरचढ ठरले होते या सामन्यामध्ये, अगदी पहिल्याच षटकामध्ये शिरजोर बनले होते आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं त्या लोकलमध्ये तुम्हाला एकाला घुसायला दिलं की मागचे 2-3 चढणार. आता तेच झालं आहे. 1 विकेट गेलाय, त्याच्या पाठोपाठ 1 विकेट आलाय. क्रिकेटमध्ये एक गोष्ट असते, जसा हवेचा उल्लेख केला तुम्ही देखील मनीष पाटील, हवेसारखाच एक मोमेंटम असतो. वो मोमेंटम भी हवा की तरह होता है, वो दिखाई नहीं देता, ये महसूस करने वाली चीज़ है. त्याला महसूस करायचं आहे. ज्या रिदमला तुम्ही पकडलं होतं, मोमेंटमला तुम्ही पकडलं होतं, त्याला तुम्ही गमावलेलं आहे. आता पुन्हा एकदा प्राप्त करावं लागणार आहे. मी म्हटलं ना, ज्या रिदमला तुम्ही पकडलं होतं, ज्या मोमेंटमला तुम्ही पकडून ठेवलं होतं, त्या रिदमला मोमेंटमला तुम्ही गमावले. त्या एका विकेटनं मॅचमध्ये कमबॅक करतोय मालवणी कोळीवाडा. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. विकास पाटील पुढचा बॉल, राऊंड विकेट. नाहीये फुटवर्क, नाहीये अभ्यास, बॉल कुठे पिच झालाय, कुठे जाणार आहे, त्या सर्व गोष्टींची पारख न करता खेळण्याचा प्रयत्न संजय पाटील यांचा. बॅक टू बॅक डॉट बॉल्स. बॅक टू बॅक डॉट बॉल. ना आता दबाव वाढलाय, प्रेशर वाढलाय, दडपण थोडंसं जाणवतंय. मॅचमध्ये कमबॅक करतोय मालवणीचा संघ. मालवणी संघ कमबॅक करतोय. तुम्ही संधी दिली. एखादा ज्यावेळेला डॅम फुटतो, धरण फुटतो ना, त्यावेळेला बांध पूर्ण तुटत नाहीयेत. या काडी किनारे देखील बंधारे आहेत, डायरेक्ट फुटत नाहीयेत. छोटे छोटे होल होतात, छोट्या लिकेज होतात आणि त्याच्यानंतर बंधारा फुटतो. तसा तुम्ही दिलेला आहे. छोटे लिकेज, लूप्स होल इथे पाहिल्यात आणि पुन्हा एकदा आता बंधारा फुटतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. फॅन्टॅस्टिक बॉलिंग.
उलट दिशेने खेळायचा प्रयत्न, आणखी एक फलंदाज बाद होता होता राहिला. विक्रम चुकले झेल टिपताना. बॉल मागे लॉंग स्टॉपला अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मी चर्चा निर्धाव षटकाची करणार होतो. हा जर झेल टिपला असता तर त्याची शक्यता होती, पण आता ती शक्यता मावळलेली आहे. 2 विकेट्स मिळू शकला असा विकास पडेल, पण या 2 धावा खर्च करतायत. धावसंख्या मात्र ब्रदर्स 20. आणि जसा तुम्ही उल्लेख केला, चांगला उल्लेख बाबा. मॅडनवर जवळ जात होतं, धावपलक थांबला होता, अगदी थांबला होता. जसं काही वेळेला गाड्या आल्या ना, तसा पॅसेंजरला थोडंसं साईडला काढावं लागतं. सायडिंगला काढलं होतं, स्कोरबोर्डला सायडिंगला काढलं होतं. आता पुन्हा एकदा सायडिंगवरनं ऑन ट्रॅक आल्यात, ट्रॅकवरती आल्यात. स्कूप करायचं तर उलट्या बाजूला जातोय. बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर आहेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. चांगलं षटक हाताळलंय विकास पाटील यांनी. या षटकामध्ये फक्त 3 धावा, ओनली 3 रन्स. 3 धावा खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 21. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. अरुण भोईर यांचं बाद होणं, त्याच्या पाठोपाठ मनोज पाटील यांचं बाद होणं, ते धक्का देऊन गेलंय. त्या धक्क्यातनं सावरण्याचं काम 2 फलंदाजा करावं लागणार आहे, धनराज पाटील आणि संजय पाटील. आफ्टर 2 ओव्हर्स स्कोर 21, लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगलंच पुनरागमन माळवणी कोळीवाडा संघाचं पाहायला मिळालेलं आहे. म्हणजेच सुरुवात चांगली करून तुम्हाला शेवट चांगला करता येईल असं ठरलेलं नसतं. तुम्हाला ते बदल प्रत्येक षटकामध्ये करायलाच लागेल. पहिल्या षटकामध्ये जेव्हा 18 धावा आल्या तेव्हा विकास पाटील घाबरले नाहीत. त्यांनी आपल्या कामगिरीवर विश्वास ठेवला, आपल्या कारकिर्दीची त्यांनी आठवण केली आणि त्याचमुळे यशस्वी षटक त्यांचं हाताळलं गेलेलं आहे. हे सर्व प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. बघा, आज गुरुवार आहे, आज वर्किंग डे आहे, तर सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येनं या आर.के. क्रीडांगणावर आपल्या हक्काच्या स्पर्धेला भेट देत आहेत. आगरी कोळी प्रीमियर लीग. आज वर्किंग डे आहे, पण काल जे वर्क केलं ते आज वर्क करत नाही येते. आज थोडंसं कालचं काम उद्यावरती ढकललंय, आजचं काम उद्यावर ढकलंय. उद्या फ्रायडे आहे, त्यावेळेला वेगळं काम नक्कीच चालू राहील. 2 गडी बाद 21 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतील संजय जयेश. बॅटला आतल्याकडे लागला शॉट फायनलला. खेळ कसा बदललो बघा, खेळ कसा बदलतो. पहिल्या 5 चेंडूवरती तुम्ही 18 धावा केल्या, पहिल्या 5 बॉलवरती 18 धावा केल्या आणि नंतरच्या 8 बॉलवरती फक्त 3 धावा, ओनली 3 रन आणि 2 विकेट गमावले. टाइम लाईन पाहिली आपण जर मागच्या सर्व बॉल्सची, 7 बॉल्सची, 8 बॉल्सची जर आपण टाइम लाईन पाहिली तर 3 धावा त्या 8 बॉलमध्ये आलेल्या आहेत आणि त्याचमुळे अडचणी वाढतात आता म्हात्रे ब्रदर्सच्या. पण अडचणी सोडवता येतात, फक्त तुमची विचारसरणी बदलली पाहिजे आणि तीच विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न संजय पाटील यांनी केला होता. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करायचं होतं पण नाही क्लिअर करता आला. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोचते म्हात्रे ब्रदर्स 23. अडचण म्हणजे समस्या नाही असा माणूस नाही आहे आणि समाधान नाही अशी समस्या पण नाही आहे. समस्येमधनं समाधान मिळू शकतं, त्याच्यामधनं तुम्ही बाहेर येऊ शकता, अडचणीतनं मार्ग काढू शकता. स्कूप केला, अडचणीतनं मार्ग काढायचा आहे, फक्त अडचणीपासून लांब पळायचं नाही आहे. कारण अडचणीपासून लांब पळणं म्हणजे मोठ्या अडचणीत सापडण्यासारखं आहे. लांब पळायचं नाही आहे, अडचणीला तोंड द्यायचं, सामोरे जायचं आणि सांगायचं भाई देख तेरे मेरे हौसले तुझसे भी बडे है. यात एका धावेने धापलकावरती होईल वाढ 24. काय वेग कमी झालाय. एक्सप्रेस वेवरून आता थेट शहरातल्या रस्त्यांवर आपण पोहोचलेलो आहोत. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 24 धावा. फुल लेंथ लॉफ्ट केलंय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलंय. तुलनात्मक विचार केला तर मागच्या षटकापेक्षा या षटकात धावा वाढवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा रास्त ठरलेला आहे. मागच्या 4 चेंडूवरती 5 धावा आल्यात आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, हायवेवरनं आता मधल्या रोडवरती आल्यात आणि मधला रोड कसा माहिती का, दोन्ही साईडला पाईपलाईन टाकताना खोदलाय आणि थोडाच उरलाय, जसं काल बघितला होता. कदाचित बघा तसा रस्ता आहे. आता हा रस्ता आलाय ना, दोन्ही साईडला पाईपलाईनसाठी खोदलाय आणि मध्ये अर्धाच राहिलाय. विकेट क्रमांक 3, तिसरा फलंदाज बाद होतोय. कशा पद्धतीने धनराज बाद झाला. बॅकफुटला बॅलन्स करून क्रीज बॉक्सच्या कोण्यावर जाऊन त्यानंतर मग फोर्स करण्याचा प्रयत्न, पायांची स्ट्राईड मोठी करून, पण विकेट किपरने कुठली चूक नाही केली.
तर दोष तुकाराम सर कोण कुणाला देत असेल? कारण या सर्व गोष्टी बघा, एकाच्या परफॉर्मन्सने आपण जिंकतो, कधी कधी एकाच्या परफॉर्मन्सने किंवा एकाच्या चुकीच्या निर्णयाने त्याचे भुर्दंड पूर्ण संघाला भोगावे लागतात. आणि हा मस्ट विन मॅच आहे. मस्ट विन जेव्हा मॅच असते अशा वेळेला तुम्हाला स्ट्रिक्ट राहावं लागतं. तुम्ही आपल्या संघासाठी सर्वोत्तम राहिलेला तर तुम्हाला थांबावं लागतं. पण त्यांनी त्यांचं काम केलं, पण त्यांचं काम मला असं वाटतं इतर फलंदाजांना टिकवता नाही आलं. त्याच्यामुळे काय झालं, ते काम त्यांना करता आलं नाही आणि आता काम तमाम होते की काय असं वाटतंय. नवीन फलंदाज आल्या, आता ही जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. रिस्पॉन्सिबिलिटी, क्रिकेटचा तो आर आहे ना रिस्पॉन्सिबिलिटीवाला, तो तुम्हाला स्वीकारायचा आहे. आणि तुम्ही एक चांगला उल्लेख केला बाबा, याच्यामध्ये दोष कोणाचा, पण त्यात दोष कोणाचा पण असू द्या, परिणाम जाणवत आहेत. विचार करणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला आहे. 27 आहेत, अजून 27 झाले तर 54 होऊ शकतात. एक DJ मास्तर आमचे रेडी आहेत. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. आगरी कोळी प्रीमियर लीग 2026 मध्ये. एक आउट ऑफ बॉक्स एक क्वेश्चन आहे, कारण जसं मी उल्लेख केला, आता जगावरती तो परिणाम जाणवतोय. आता जसं गॅस सिलेंडरचा तुटवता जाणवतोय. पण एक गोष्टीचं आश्चर्य मला वाटलं, ज्यावेळेला तुम्ही हायवेवरती जाता ना, त्यावेळेला प्रत्येक काही हॉटेलच्या बाहेर, म्हणजे प्रत्येक नाही, काही हॉटेलच्या बाहेर लिहिलेलं आहे बाबा चुलीवरचं जेवण. आता जर तुम्ही चुलीवरचं देता तर गॅस नाही, तर तुम्हाला कशाला प्रॉब्लेम झाला आहे? ढाबे बंद झालेत. प्रॉब्लेम म्हणजे मला त्याचं आश्चर्य वाटतं की बाहेर टॅगलाईन लावले तुम्ही चुलीवरचं जेवण आणि गॅस कमी बंद आहेत म्हणून ढाबे पण बंद झालेत. एक्झॅक्टली. मग आता घरच्या चुलीवरचं जेवण घ्या. आणि जे जेवण तुम्ही अनुभवलंय, मी तर नाही अनुभवलं, माझ्या पिढीने नसेल अनुभवलं. गावा ठिकाणी अजूनही चुली चालू आहेत, सरपण आहे, चुली चालू आहेत, काही गावांमध्ये चालू आहेत. तर तो एक आनंद वाटतो जेव्हा अशी माहिती मिळते. मग अशा वेळेला जेव्हा तुमच्या घरात कुठला कार्यक्रम असतो, आवर्जून येण्याची इच्छा होते, कारण चुलीवरचं जेवण जेवायला मिळते. त्याचमुळे बघा वेळ कशी बदलते. चुलीवरून गॅसवर आणि गॅसवरून चुलीवर आपण आलो आहे. बॅकफुटला बॅलन्स करून पंच केलं आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत सर्कलच्या आतमध्ये. लॉंग ऑफचे पोचतील, 2 धावा मिळत आहेत. आता या सिंगल डबलने तो स्कोअर सुरू ठेवावा लागेल. डॉट बॉल पर्सेंटेज कसं कमी करता येईल त्यावर फोकस करावा लागेल म्हात्रे ब्रदर्सला. तरच तुमचं टीम, म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला ना, आपण चुलीवरनं गॅसवर गेलो, गॅसवरनं चुलीवर आलो, पण मॅच सध्या गॅसवर आहे, थोडंसं वर आहे. 29 धावा धापलकवरती आहेत. याच्यातनं तुम्हाला मार्ग शोधायचा आहे, पण मार्ग असा मिळणार नाही आहे. जर तुम्ही इच्छा दाखवली तर मार्ग, तिसरीचा धडा होता आपल्याला, इच्छा तेथे मार्ग. जर इच्छा असेल तरच मार्ग सापडतील, आणि मार्ग साधं सुद्धा नाही आहे. थोडासा मार्ग स्वतःचाही बनवा, स्वतःचा रूट बनवा, चॅनल तुम्हाला बनवावा लागणार आहे. आपट कापून एकदा बॅटच्या मधोमध येत नाही आहेत. आल्यात थोडेसे बदले, परिस्थिती बदललेली आहेत. एकदा या चेंडूवरती पूर्ण, आणि जो मोराल कदाचित फिल्डिंग करायला मालवणी कोलिवाड्याचा जो खाली गेला होता ना, त्याला तुम्ही वर आणण्यासाठी, म्हणून त्या लोकलचा उल्लेख केला. तिथे आता गर्दी वाढले, एक जण आतमध्ये घुसतोय, मॅचमध्ये घुसतोय. धावा धापलकवरती 3 गडी बाद 30. जे 50 वर्षावरचा खेळाडू करू शकतो ते 40 वर्षावरचे खेळाडू का करू शकत नाही? आता तो प्रश्न मला विचारायचा आहे म्हात्रे ब्रदर्सच्या फलंदाजांना. करुणने 2 षटकार खेचले, पण त्या व्यतिरिक्त कुठल्याच फलंदाजाला अजूनही चौकार आणि षटकार बनवता नाही आला, खेचता नाही आला. त्याचमुळे त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. प्रत्येकजण पारंगत आहे वेगवेगळ्या भूमिकेमध्ये, पण ती निपुणता, ते कौशल्य दाखवण्याची हीच वेळ आहे. संघ मालकाचं प्रश्न टिकवायचं आहे, तर मग अस्वस्थ राहून चालत नाही. अजूनही आपण जर या डावाचा आढावा घेतला तर 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रॉस बॅटर खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत, उंची कमी पडेल, बॉल सीमारेषा पार, मिड विकेट क्लिअर, चौकार. आई चुलीवरची थँक्यू व्हेरी मच DJ मास्तर. योग्य वेळेला योग्य गाणं लावलंय चुलीवरचं. आणि जसं तुम्ही बोलले ना, म्हणजे तू बोला तो मॅच चला, जसं विक्रम एकाल, मग तुम्ही बोलले का बदल करू शकत नाही. इथे मी का करू शकत नाही बाबा? आय कॅन डू इट, आय विल गेट इट, आणि आय डिझर्व इट. मी ते आलोय करण्यासाठी आलोय, आणि हे मला करायचं आहे. आय कॅन डू इट, मला हे करायचं आहे, मी करू शकतो, आणि ते करण्यासाठीच हे मैदानावरती आलाय. 34 धावा धापलकावरती, 3 गडी बाद 34. पुन्हा एकदा मिस केलं आहेत.
फक्त चुलीवरचं जेवणाचं टेन्शन होतं की ज्यावेळेला धूर होतं ना त्यावेळेला धुराला देखील सांभाळायचं असतं. आता सध्या धूर आहे, थोडासा धूर आहे चारी बाजूला. धावा धापलकावरती 34. चांगलाच अप्रोच, चांगलीच गोलंदाजी शिवा संजय यांची राहिलेली आहे. म्हणजे चौकार जरी आला तो शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि त्यावर चांगलाच अप्रोच, चांगलीच इच्छा, चांगलंच धाडस संजय यांनी दाखवलं होतं. पण त्यानंतर पुढचा बॉल डॉट आलाय. आणखीन एक शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑन साईडला खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाईड ऑफ डीप मिड विकेटला सिंगल्स कंप्लीट. सेकंडचा कॉल तो कंप्लीट केला जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. काय चपळता आहे, काय कॉम्बिनेशन आहे, काय कॉलिंग आहे. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 36 धावा. 36 धावा धापलकावरती. असंही 36 आकडा बऱ्याच जणांना आवडत नाहीत. फक्त लग्न समारंभ ती जुळवताना जरा 36 गुण. पण त्याच्यामध्ये पण आता कॉम्प्युटराईज कुंडले आले. आता 18 झालं तरी मॅच करतात. समोर खेळल्या चेंडू मिड ऑफला फील्ड करतील कारण कॉम्प्युटराईज कुंडले आल्यात. त्याच्यामुळे 36 18 गुण जुळले तरी चालतील. दुसरी धाव घेताना इथे पुन्हा एकदा असा फलंदाज बाद झाला ज्याच्या बॅटमधनं धावा येत होत्या, रन येत होत्या. संजय पाटील बाद झाल्यात. आता तेही माघारी गेल्यात. या चेंडूवरती आला विकेट. शेवटच्या बॉलवरती सिंगल रन आणि त्यानंतर आलेला विकेट. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना 37 DJ मास्टर पुन्हा एकदा चुलीवरचं गाणं होऊया आणि येऊया आगरी कोळी प्रीमियर लीग 2026. अजूनही आपले सर्व समाज बांधव शेती करतात किंवा आग्रात मासेमारी करतात. ही देखील बाब महत्त्वाची आहे. म्हणजे आपण आधुनिक काळात पोचलेलो आहोत. पण काही म्हणजे मी रमेश मागेलाच्या देखील क्लिप कधी कधी आम्ही पाहतो फेसबुकच्या माध्यमातून. शेतावरच्या ज्या क्लिप्स आहेत त्या पाहतो. तर तो देखील एक पायंडा सुरू ठेवला पाहिजे. आजकालच्या पिढीने शेती थोडीशी शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे. शेती बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे जसं तुम्ही शेतीचा उल्लेख केला, मासेमारीचा जसा उल्लेख केला, खाडी केला नाही तर मध्ये काय मध्ये फक्त मासे ते ॲक्वेरियममध्येच पाहायला मिळतील आणि शेती मग कुणीतरी प्रोजेक्ट बनवला आहे तो पाहण्यासाठी सहल काढावी लागेल. तसं मी म्हणजे आगरी कोळी भाषेच्या माध्यमातून पण बोलतो. म्हणजे बाकीच्या वेळेला ठीक आहे, आता आपण समालोचन करतोय मराठीमध्ये आहेत म्हणून ठीक आहे, पण एकमेकांशी संवाद साधताना देखील आपल्या बोली भाषेमधनं म्हणजे आगरी किंवा कोळी भाषेमधनं आपण संवाद साधायचा आहे. नाही तर मग पुढे जाऊन काय येईल माहिती आहे का, पुढे जाऊन कदाचित काळ असा पण येईल की आधी आगरी आणि कोळी शिकवण्याचे क्लास लावावे लागतील जर तुम्ही नाही बोललात तर. हां, म्हणजे पुढचे वर्ष आगरी समालोचन करावं लागेल, आगरी भाषेत बोलायला लागेल. चला संडेला रविवारच्या दिवशी आपण थोडं आगरी म्हणजे आपला कसा ॲक्च्युली प्रेक्षकांची देखील इच्छा तीच आहे. पण आपण वर्षभर जेव्हा मराठीतून समालोचन करतो अशा वेळेला माईकवर तरी ती भाषा नाही निघू शकत. पण आपण कॅज्युअली घरी पण आपण आगरी भाषेत संवाद साधतो. फुलटॉस ड्राईव्ह केलाय, नाही फायदा उचलताना आपण मोठा गॅप आहे तो शोधलाय जरूर. क्षेत्ररक्षक कॅज्युअल राहिला आणि त्याचमुळे बॉल सीमारेच्या पलीकडे 4 चौकार. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू जसं तुम्ही उल्लेख केला ना बाबा खेळाडू थोडासा कॅज्युअल राहिला, पण भावांनो असं कॅज्युअल राहिलं ना मग तुमची केस पण कॅज्युअल्टीमध्ये जाईल. मागे असतो ना खाली कॅज्युअल्टीवाला विभाग, तशी ती कॅज्युअल्टीमध्ये जाऊ शकते केस. धावा धापलकावरती 41 41. 5व्या षटकाचा केस सुरू आहे. अजून उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, हा कडक स्ट्रोक, कडक स्ट्रोक, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. तर 2 लगातार चौकार आले आहे. वेळेला तुमच्या प्रेमात पाडता येऊ शकतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवतात मिलन वैती. 2 लगातार चौकार, ते सुद्धा ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला मेरिटवर खेळताना, गॅप शोधताना. जयेश घरत यांच्या विरोधात त्यांनी ते 2 चौकार सजवलेले आहेत आणि मालवणीचा प्लेअर मालवणी विरुद्ध खेळतोय. फ्रँचायझी क्रिकेटची हीच मजा आहे. धावसंख्या पोहोचते 4च्या मदतीनं 45 45.
प्रीमियर लीगमध्ये नेहमीच आपण असं बघतो की ज्या कदाचित ज्या शहराला ज्या गावाला बिलॉंग करणारा संघ आहे तोही खेळतो. कारण या मैदानावरती बघा तो ज्या वेळेला खेळतो ना तेव्हा त्याच्या नावासाठी पण खेळतो. जसं गावाच्या नावासाठी स्वतःच्या नावासाठी देखील तो खेळत असतो. सध्या दापोलगावरती धावा आहेत त्या 45. बॅक टू बॅक 2. आणि आता पाहूयात यानंतर जयेश घरत यांना आपण सकाळपासून परतफेड करताना पाहिलेलं आहे. पाहूया ती परतफेड यानंतर सुद्धा पाहायला मिळेल का. जयेशच्या या षटकात सुरुवात मिलनने 2 चौकार खेचून केलेले आहे. पण चतुर आहे मिलन वैती. त्यांना माहिती आहे की कुठल्या चेंडूला तोडायचं आहे आणि कुठल्या चेंडूला सोडायचं आहे. व्हाईट बॉलची एकदा मिळेल. धावसंख्या 46. जहा तेरी नजर आहे मेरी जा मुझको खबर आहे ते गाणं आहे ना तसं बाबा माहिती आहे बॅट्समनला तुमची कुठे नजर आहे. नजर तुमची आहे तिथे आमची पण नजर आहे. पुन्हा एकदा बाजूला झाले साईडला थोडेसे मागे सरले आहेत. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जयेश घरत या वेळेला करत असताना 2 वाईट बॉल. या षटकामध्ये धावा आल्या, 2 चौकार आल्यात, 2 वाईट बॉल आल्यात. जो धावफलक वालत होता थोडासा रुसलाय, तो थोडासा हसलाय. धावा धावफलकावरती येत्या 47. पुन्हा एकदा सज्ज होतील. समोर खेळलाय चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. बागत राहतील बाबा. डोक्या वरून चेंडू पार. चौकार. ते पुढे जाऊ की मागे. पुढे सरसावलेल्या लाईनला थोडंसं बदललं. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलं लाईनला. धावा दापलकावरती येते 53 धावा. मिलन वैती 18 वरती खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला जयेश स्वप्नील मुकादम आहेत ते नॉन स्ट्राईक खेळले आहेत. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू या षटकातील. कोलबा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. टॉप द बॅट लागलाय, खाली लागलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लागला. जोपर्यंत जाईल चेंडू शॉर्ट फायनल त्या क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाईल, फील्ड करेल, थ्रो करेल. 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण 55 धावा दापलकावरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 4 गडी बाद 55. लास्ट 15 बॉल्स बस जशी तुम्ही मागणी केली तशी महेंद्र भगत यांनी ती मागणी पूर्ण केलेली आहे. फक्त 1 डॉट बॉल त्यामध्ये दिसतोय, 1 विकेट दिसतोय, 4 चौकार आहेत, 1 रनआउट. म्हणजेच चौकार जी फ्रिक्वेन्सी हवी होती म्हात्रे ब्रदर्सला ती फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. आणि आता 11च्या धावगतीनं 11च्या रन रेटनं दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी टीम मागे पडली होती. पण त्यानं 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारून स्कोअर आता पोहोचतोय 55. 4 फलंदाज बाद. जसं तुम्ही उल्लेख केला TCBच्या महेंद्रदान यांनी लास्ट 15 बॉल दाखवल्यात. बघा नियम आहे, मार्केटचा नियम आहे, मागणी तसा पुरवठा. बाबा डिमांड तशी सप्लाय तुम्हाला करावीच लागते, नाही तर मग त्या मार्केटच्या बाहेर जाऊ शकतात. त्याच्यामुळे TCB आहे, महेंद्रदादा आहेत आणि बरोबर त्यांनी दाखवले लास्ट 15 बॉल जे आपण बरोबर ते चौकार डॉट बॉल कमी आले, मध्ये व्हाईट बॉल देखील आल्यात आणि त्या व्हाईट बॉलचा देखील फायदा टीमला झाला. शेवटचं षटक आहे मालवणी कोलिवाडा. जो दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये जी पकड तुम्ही बसवलेली ती घट्ट ती थोडीशी सैल झालेली आहेत. जी कदाचित पकड तुम्हाला घट्ट बसवायची होती त्याला तुम्ही रिलीज केले, थोडासा शिथिलता आणलेली आहेत आणि शिथिलता नेहमीच घातक असते. धावा धावफलकावरती 4 गडी बाद 55. शेवटचं षटक बाकी आहे. शेखचा लास्ट ओव्हर. कॅप्टनने जबाबदारी घेतली आणि कॅप्टनच्या जबाबदारीला चॅलेंज करताना आपण सुद्धा संघासाठी काहीतरी आहोत तीच भूमिका स्वप्नील मुकादम दाखवलाय. 6चा दम षटकार. मुकादम तुम्ही चांगला उल्लेख केला होता. बंदे में दम वही स्वप्नील मुकादम. षटकार, सिक्सर. आता वेगात बदल केला. पहिला आता हातांना बाहेर आणला, आत बाहेरवाला खेळ आहे. पहिला सक्सेस केलं स्वप्नील मुकादम यांनी, यावेळेला सक्सेस केले ते मिथुन भंडारी यांनी. सर्वात कठीण षटकाची जबाबदारी मिथुन यांनी उचललेली आहे, जे कॅप्टन आहेत. आणि त्याचमुळे पहिल्या बॉलबद्दल षटकाला पण त्यांच्याकडे ती फिरकीची जादू आहे. रिस्ट मोमेंट चांगले आहे, बॉल ग्रिपिंग चांगली आहे. अगेन बॅटची एज, बॉल मागे गलीमध्ये क्षेत्ररक्षक थर्ड बँडचे बॉलवर पोचतील. विक्रम पुन्हा एकदा थोडेसे चाचपडले, बॉल
कलेक्ट करताना मिळतात या 2 धावा. जास्तीत जास्त स्ट्राईक स्वप्नील स्वतःकडे ठेवतोय. धावसंख्या 63. 63 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण चर्चा देखील करतोय या सामन्याची, कारण हा महत्त्वाचा सामना आहे. इथून तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे, क्वालिफायच्या दिशेनं जायचं आहे. सध्या 63 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला आहे, 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहेत. मागच्या सामन्यामध्ये 65 झाल्या होत्या, 66चा पाठलाग झाला आहे. पण एक कालचा दिवस असाही झाला आहे जिथे शेवटच्या सामन्यामध्ये धावा डिफेंड झाल्या होत्या. आज तोच क्रम राहणार की त्या क्रमाला थोडंसं तोडण्याचा प्रयत्न केला जाणार मालवणी कोलीवाड्याकडनं. शेवटचे लास्ट 3 बॉल, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. वेगळं वेगळं काय करण्याचा, थोडंसं अलग करणे की कोशिश. आता इथे परतावा लागले, ते फलंदाजाला जातोय माघारी. धावाच्या स्वरूपात गडी बाद होतोय. 2 बॉलचा खेळ, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. एक हलकीशी 2 डीजे मास्टरचे ऐकूया आणि येऊया 63. मिथूनने खूप चांगलं षटक सांभाळलेलं आहे. शेवटचं 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातल्या. धावसंख्या आहे 63 धावा. आतापर्यंत सर्वोच्च धावफलक AKPL मध्ये राहिलेला आहे तो म्हणजे मला असं वाटतं 65 धावा. तो चेस झालाय, चेस झालाय म्हणजे 14 बॉल ठेवून चेस झालेला आहे. म्हणजे यस, अजूनही त्या पलीकडचा विचार करावा लागेल टीम मात्रे ब्रदर्सला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्याच्या पलीकडे जायचं आहे, त्याच्या पार जायचं आहे आणि ज्यांनी तो पाठलाग केलाय ना, तो याच्यानंतर तो पाठलाग पाहायला मिळणार आहे. याच्यामुळे तो देखील आहेत, कारण 2 संघ आहेत. तर एकानं 50चा पाठलाग केला आहे, एकानं जर पाहिल्या तर 60च्या आसपास तेही आले होते. त्यामुळे त्यांना देखील माहिती आहे की अशा सामन्याला कसं खेळायचं आहे. म्हणजे ज्यांनी धावा डिफेंड केले नव्हते त्यांना पुन्हा एकदा तेवढे धावा डिफेंड करायचे आहेत. धावा त्यावेळेला देखील केल्या होत्या, असं नाही की धावा नव्हत्या केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं जो खेळला होता, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. जसं DJ वॉरियर्स आणि मात्रे ब्रदर्समधला मॅच आपण पाहिला होता ना, तिथे देखील मात्रे ब्रदर्सनं धावा केल्या होत्या, रन केल्या होत्या. फक्त रन त्या धावा डिफेंड करता आल्या नव्हत्या. आता ते काम करायचं आहे. याचा लास्ट बॉल, शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. धावा धावफलकावरती 65. थोडंसं लांबून 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 खेचण्याचा प्रयत्न केला गेला होता. बरोबर 65 झाल्यात. मागच्या सामन्यामध्ये नाही जमलं होतं, आता ते जमवावं लागणार आहे, जुळवून घ्यावं लागणार आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 65. आजच्या दिवसातीला शेवटचा मॅच आहे, शेवटची इनिंग येणार आहे आपल्या समोर, ज्यावेळेला 6-6चा मॅच मैदानावरती 66 धावांचा पाठलाग कसा होईल न होईल ते पाहण्यासाठी येऊया. पण आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि एक कोर कमिटी आहे, आयोजक समिती आहेत. त्या आयोजक समितीने घेतलेली प्रचंड मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे अर्थात आगरी कोळी 40+ मास्टर प्रीमियर लीग 2026चा दुसरा दिवस आहे. क्वालिफाय कोण होणार, टॉप 8 मध्ये जाणारा चौथा संघ कोण राहणार, याचं उत्तर आपल्याला अगदीच थोड्या वेळामध्ये मिळणार आहे. आजच्या दिवसापुरती आम्ही देखील इथेच थांबतोय, ज्यावेळेला 66 धावांचा पाठलाग केला जाईल. या आवाज ऐकूया मास्टरचे असे समालोचक ज्यांच्याजवळ भरपूर काही स्टॅटिस्टिक आहेत मास्टरचं, आणि त्याच मास्टरला खेळत असताना कॉमेंट्रीमध्ये आवाज देखील त्यांचा ऐकतायत. संकेत पाटील आणि भारत राऊत ही जोडी आपल्या समोर येईल. तोपर्यंत एक हलकीशी 2 डीजे मास्टरची आणि 36 मध्ये करायची आहेत. 66.
इतकंच म्हणणार की भरत आला परत. एक जबरदस्त डीजे ऑपरेटर आणि थँक्यू भरत, तू आल्यानंतर थोडंसं माहोल या ठिकाणी तयार झाला आहे. चला जाऊया आजच्या या अंतिम इनिंगच्या दिशेनं. कुठला संघ क्वालिफाय होणार. सुरुवात अशी झाली होती की कदाचित 50 धावा होतील की नाही, आणि आता मात्र तब्बल 66 आकडा आपण पाहतोय. बघा 9 चेंडूंचा खेळ झाला होता, म्हणजे जवळपास 9 नाही 18 चेंडूंचा खेळ झाला होता. 18 चेंडूमध्ये फक्त 27 धावा होत्या, आणि त्यानंतरच्या शेवटच्या 18 चेंडूमध्ये तब्बल 39 धावा कुठल्या गेल्या. बघा जरा क्रिकेटचा खेळ म्हणतात ना, क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही आहे, आणि ते देखील तेच आपण चित्र पाहिलं आहे. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये क्विकली जायला हवी, घाई करा जरा. एका साईडला मालवणी कोळीवाडा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय म्हात्रे ब्रदर्स. एक आपण त्या साईडचा संघ वेट झोनचा संघ पाहिला जो क्वालिफाय झाला, डीजे वॉरियर्स. दुसऱ्या बाजूला हा संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. अंतिम सामना कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले जाईल. बघा संध्याकाळची वेळ म्हणजे इतकीही संध्याकाळ झाली नाही आहे की हवेचं प्रमाण मंदावलं आहे. लक्षात ठेवा, म्हणजे जवळजवळ म्हणायचं गेलं की 5 ते 6च्या आसपास जर पाहिला, पण 6 नंतर थोडंसं हवेचं प्रमाण कमी होतं, आणि सूर्यप्रकाश तर अजूनही लखलखीत आहे. उन्हाचं प्रमाण देखील जाणवत आहे, लक्षात ठेवा या ठिकाणी. त्याच्यामुळे ही मॅच बनणार. जे फटके आपण अपेक्षा करू शकतो की इथून ट्रॅव्हल होऊ शकतील का, नक्कीच होऊ शकतील, मात्र ते योग्य वेळेवर ते फटके येणं गरजेचे आहेत. बघा 66 करायचे आहेत, त्या 66 धावा करायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर इथून सुरुवातीचे 2 षटकं, एक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्ले, या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये अधिकाधिक धावा जर आल्या तर कदाचित इथे काहीसही ही मॅच कलाटणी घेऊ शकेल, मॅच बनवू शकेल, मॅचला कदाचित मजा येऊ शकेल. ते चित्र घडलं तर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संजय आहे, गोलंदाजी स्ट्राईक एंडवर मॅन फ्रॉम मुर्दा. पहिला चेंडू डाऊन द विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजी ट्रॅकवर आपण अरुण भोईरना पाहतोय, घोडबंदरचा एक यशस्वी गोलंदाज. दुसऱ्या बाजूला संतोष कोळी यांना आपण पाहतोय. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये संकेत पाटील जॉईन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हो थँक्यू. दुसरा दिवस मित्रांनो अगदी संपत आलाय. ही मॅच डावला चेंडू अगदी बॉडीवर हाताळलाय. इथे विकेट येणार का, विकेट घेण्याचा प्रयत्न नाही केलाय. एका बाजूला अरुण भोईर ज्यावेळेला स्वतः खेळत होते चांगली धावसंख्या जमवली आणि नंतर विकेट त्यांनी बहाल केली. मात्र या गडला संजय भोईर यांना सुद्धा ते हलक्यात घेत आहेत. ज्या संजय भोईरने आतापर्यंत मालवणीच्या टीममध्ये सातत्यपूर्ण धावा केलेत मागच्या दोन्ही सामन्यामध्ये. त्यामुळे कुठेतरी या गोष्टी थोड्याशा नक्कीच गणल्या जातील. पाहूया काय घडते. अजूनही मॅच जर बघितली तर दोलायमान परिस्थितीमध्ये आहे भारत. नक्कीच, आणि तू खूप चांगला उल्लेख केला की संजयला हलक्यात घेता कामा नाही. संजयचा आजचा दिवसाचा पूर्ण खेळ कदाचित अरुण भोईरनं पाहिला नाही का, आणि ही विकेट मिळू शकली असती, मात्र अरुणनं विचार केला की नाही, ही विकेट घ्यायची नाही आहे. ऑन साईडला हवेत खेळ आहे, मागे फिल्डर आहे, मात्र अगदी हो चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अंगाने चेंडूला अडवलं आहे मिलन वैतीनं. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या, धावसंख्या झाली फलकावरती 3. 66 धावांचा पाठला करायचा आहे संकेत. नो डाऊट. अगदी संतोष कोळीचा फटका, मालवणी कोळीवाड्याचा खेळाडू, क्षेत्ररक्षक देखील मालवणीचाच होता, मात्र त्यांच्या डगआउटच्या समोर सुद्धा फटका होता. एक पारितोषिक आले संकेत परिमल खारवा पल्लूबाई यांच्याकडून. लगातार 2 विकेट अरुण दादासाठी असतील 500 की 1000? 1000 रुपये. क्या बात आहे. अरुण भोईर टू संतोष कोळी. यावेळा हा चेंडू पाहिला, सोडून दिला, अंपायरकडे काम दिलंय. वाईट बॉल. लगेच DRS कडे वळाल्यात की येस, माझ्या दृष्टीने हा वाईट नाही आहे. पाहूया TCPच्या निरीक्षण कक्षामध्ये आपण लगेच येऊया, आणि त्यानंतर आमचे तिसरे पंच मॉन्टी घोडेकर ॲक्टिव्ह होतील की एक्झॅक्टली हा बॉल वाईड लाईन क्रॉस करून गेला आहे की नाही. पाहतोय आम्ही TCPवर. यावेळेला जर बघितला चेंडू टप्पा पडल्यानंतर आज जरूर वळाला आहे, मात्र ज्या वेळेला समोरच्या अँगलने आम्ही बघतोय स्वतः एकूणच गोलंदाज अरुण भोईर तिथे थोडेसे मध्ये आहेत, त्यामुळे नंतर दुसऱ्या एंडकडून लगेच ही गोष्टीची तपासणी केली जाईल.
काय एक्झॅक्टली घडलंय? इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू होता, टप्पापर्यंत हलकासा आत वळाला, त्यामुळे ते रिटर्न किटच्या आतून गेलाय. त्यामुळे इथे पंचांनी जो निर्णय दिलाय त्यावर चॅलेंज घेतलं आणि तिथून ते चॅलेंज सक्सेस देखील केलं जाते. धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 3 धावा. हे षटक आणि यानंतरचं मागचं जवळपास पुढचं षटक किती महत्त्वपूर्ण असेल मालवणी कोळीवाडा या टीमसाठी याची चर्चा झाली होती. अरुण भोईर आज सध्याच्या घडीला नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. मिस्टामिंग स्टोक आहे, फटका फसला, फुल टॉस मिस केलाय संतोष कोहलीनं. झेल टिपलाय रुपेशनं, अप्रतिम झेल रुपेश, वेल डन. फलंदाज बाद मिस्टर संतोष कोहली आउट. फुलटॉस बॉल होता, आउटसाईड ऑप्शन खेळण्यासाठी आले होते. अगदी टो एंड लागलाय आणि तिथून जर भेटला तर रुपेशचं मी कौतुक करेन. यशाच्या पाठीमागे तो बराच मागे उभा होता. त्या पद्धतीने त्यांनी रिफ्लेक्सेस दाखवल्यात. वेल डन रुपेश. हा चांगला झेल आणि चांगला खेळाडू परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का बसतोय या टीम मालवणी कोळीवाड्याला. संघाची धावसंख्या 3 आहे, गडीबाद 1. आता नवीन बॅटर ब्रायन आलाय, मात्र ब्रायनला फक्त जाऊन चालणार नाही तर त्याला मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडावं लागेल. कारण भारतीय धावसंख्या मोठी आहे. ही मोठी धावसंख्या करण्यासाठी सध्या नितांत गरज आहे ती म्हणजे पार्टनरशिपची. नक्कीच एखादी मोठी पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. तर ही धावसंख्या नक्की ज्याप्रमाणे आपण जो उल्लेख केला ही धावसंख्या मोठी आहे, तर ही मोठी धावसंख्या तुम्हाला पार करता येईल, अन्यथा अडचणी वाढतील इतकंच म्हणू शकेल. ब्रायन आलाय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर गुडबंदर मास्टर्स या टीमच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण ब्रायनला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खेळताना पाहिलं आहे आणि क्षमता आहे ब्रायनकडे देखील ही ताकद आहे मोठमोठे फटके खेळण्याची. खास स्पीड बघा. घोडबंदरचे दोन्ही खेळाडू आमने सामने आहेत. एका बाजूला अरुण भोईर, ते देखील घोडबंदरचे आहेत. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळला गेला आहे. पंच वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. पहिला चेंडू ब्रायनला थोडंसं शरीरापासून लांब ठेवला गेला. संकेत नक्कीच तो प्लॅन होता, कारण ब्रायन कदाचित थोडंसं फुटवर्क कमी करेल या हा विचार होता. मात्र अरुण भोईर चलाक गोलंदाज आहेत. भले वाईट गेला तरी चालेल, थोडंसं लांब ठेवण्याचा त्यांचा प्रकार निश्चितच चांगला होता. अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या 4. नेक्स्ट बॉल. एवढा पुन्हा एकदा 30 लाईन आहे, खराब लाईन आहे. हे षटक थोडंसं लांबतंय, त्यामुळे पंचांचा इशारा इथे येतोय. व्हाईट बॉल, अवांतर धाव. धावसंख्या 5 झाली आहे. 66चं टार्गेट आहे. प्रति षटकामागे जर विचार केला तर जवळजवळ आपण बघतोय या 11 धावा करायच्या आहेत. मात्र या 11 धावा डिपेंडसुद्धा करायचे आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंचं हे जे बॅटल आहे ना ते नितांत सुंदर आहे. चांगली मॅच होणार आहे मित्रांनो, पाहत राही मॅच. नक्कीच चांगली मॅच होईल. रंगणार ही मॅच. यावेळेस ऑफ स्टम्पला ऑफ साईडला फटका चांगला खेचला गेला आहे. एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडूला अडवलं गेलं आहे. कुमार आहेत त्या ठिकाणी. 2 धाव कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावेनं धावसंख्या झाली ते 7. योग्य मी विश्लेषण केलं संकेत तू की 11 धावा पर ओव्हरमध्ये करायचे, तर 11 धावा समोरच्या टीमला डिफेन्स करायचे. महत्त्वपूर्ण मॅच, क्वालिफाय मॅच, टॉप 8मध्ये जायचं आहे, रविवारी खेळण्यासाठी यायचं आहे. त्याच्यामुळे ही सगळी मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघा पहिलं षटक अप्रतिम हाताळलं गेले. पहिल्या ओव्हरमध्ये अरुणनं फक्त धावा खर्च केल्या त्या 7 धावा. आता रिक्वायर्ड रन वाढणार संकेत. नो डाऊट. मात्र पहिल्या ओव्हरसाठी अरुणच कारणीभूत होता. बघा ज्यावेळेला पहिलं मात्रेप्रदेश संघ बॅटिंग करत होता त्यावेळेला अरुणच बॅटिंग केली होती. 18 धावा केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. इथे देखील मालवणी संघ बॅटिंग करतोय, मात्र अरुण ॲज अ बॉलर पुन्हा एकदा चमकलाय. फक्त 7 धावा, 2 वाईड अवांतर चेंडू टाकले तरीसुद्धा फक्त 7च धावा या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्यात. वेल बोल्ड विंटेज अरुण भोईर आम्हाला या मॅचमध्ये दिसलाय. वेल डन अरुणदा, मनापासून आनंद झाला तुम्हाला पाहून. तारक मेहता का उल्टा चष्मा और अरुण का उल्टा रुमाल बहुत फेमस है. नाही, आज सकाळी 8:30लाच आले होते ते आणि सगळ्या मैदानाची पाहणी केली. गवत कुठल्या बाजूला आहे, कुठल्या बाजूला कोणता प्लेस आहे, त्या त्यांनी पाहिलं की मला कुठे धावा करायची आहेत, मला काय करायचे आहेत. अगदी 8:30 वाजता येऊन लिंबू मारलाय. घरातून निघताना चालत निघाला होता. त्यांनी म्हटलं की जो नवघरचा तो बंधारा आहे ना त्याच्यावरून चालत आला होता तो. अच्छा, तिकडून आले होते का? यस. चला वेळ जातो मित्रांनो. 7 धावा झाल्यात. न्यू बॉलर या ठिकाणी मॅन फ्रॉम जुचंद्र संजय पाटील.
त्यांच्या हातामध्ये आज आज प्रत्येकानं बघा एक जर आपण पहिला सामना पाहिला असेल तर गोलंदाजीच्या जोरावर पहिला सामना जिंकला होता, खास करून मात्र ब्रदर्स या टीमनं. दुसऱ्या बाजूला आपण खास करून ती बॅटिंग पाहिली होती, अफलातून बॅटिंग राहिली होती. आणि आज जवळपास तिसरा सामना हा संघ या ठिकाणी खेळतोय. 66 धावांचं टार्गेट, एक भलं मोठं टार्गेट आहे, एक भलं मोठं टार्गेट या ठिकाणी उभं केलं आहे. मात्र धावा होणार नाही अशातला भाग नाही आहे. आर.के. मोरवा हे क्रीडांगण आहे आणि या मैदानावर कुठलीही धावसंख्या मोठी गणली गेली नाही आहे आतापर्यंत. अनेक धावा चेस डाऊन झाल्या आहेत. मात्र इथे भारत इंटरेस्टिंग रोल असेल तो म्हणजे संजय भोईर यांचा. त्यांना एक जीवदान दिलं आहे, पाहूया त्यांचा रोल या मॅचमध्ये इम्पॅक्टफुल ठरेल का. ओ एवढा फटका बघा, फटका बघा, चेंडू हवेत आहे मात्र तो सीमारेषेच्या बाहेर आहे. का मला बाद घेतलं नाहीत त्याचं हे उत्तर आहे. 6 धावा. स्पर्धांच्या मालिकेमध्ये कमीत कमी मॅचेस खेळणारा खेळाडू आहे आणि आज जी बॅटिंग केली आहे या मैदानावर, आर.के.च्या मैदानावर, पुढच्या वर्षी मुर्दा मास्टर संघ या खेळाडूचा ॲज अ ओपनर म्हणून नक्कीच विचार करणार. इम्पॅक्टफुल प्लेअर आहेत आणि ते उत्तर दिलंय. मात्र अजून किती बोनस मिळेल टीम मालवणी कोळीवाडा या संघाला. धावसंख्या 13 झाली आहे. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, संजय पाटीलवर आक्रमण केलं गेलंय, त्यामुळे कॉन्टेस्ट पुन्हा एकदा वाईड ओपन झालंय. यावेळा बॅकफुटला खेळले, तिथे हवेत खेळले, हा फटका चुकीचा होता. मात्र इथे धावा मिळतील, झेल नाही झालाय. एकच धाव, थोडंसं थांबावं लागेल. मोमेंटम ज्या वेळेला आपल्याकडे येतो त्यावेळेला निश्चितच तो शिफ्ट होणार नाही, या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि कदाचित हीच ती वेळ आहे, थोडासा संयम दाखवायचा आहे, मध्येच मोठे फटके मारायचे आहेत. सगळं काही जुळवून आणायचं असेल तर निश्चितच गरज आहे संयमाची. धावा झाल्या त्या तब्बल 14 धावा. संयमाची गरज आहे संकेत पाटील यांनी खास करून सांगितलं आहे. बघा क्षेत्ररक्षण देखील वारंवार बदललं जात आहे, कारण ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. पूर्ण कल्पना आहे की इथून एखादी चुकी आपल्या पराभवाचं कारण म्हणू शकेल. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिले जात आहे. गोलंदाज तयार. त्या ठिकाणी पुन्हा एकदा संजय पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. कारण भारत या मॅचला जे अनन्यसाधारण महत्त्व आहे ना, त्याच्यामुळे निश्चितच प्रेशर जास्त आहे. यावेळेला हा चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप आहे का, पाहूया काय घडतंय. पंचांचा इशारा काय येतोय. इट्स अ वाईड बॉल. 1+1 2 धावा मोजल्या जातील आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आता डावखुरा बॅटर आहे, त्यामुळे निश्चितच इथून पुढे थोडासा प्रेशर वाढेल संजय पाटील यांच्यावरचा. धावसंख्या आता बघा, पहिल्या ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, या ओव्हरची सुरुवात षटकारानं झाली आणि आता धावा येत चाललेत. कुठेतरी तो मोमेंटम आता शिफ्ट झालाय. ही गोष्ट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना संकेत, मोमेंटम वाऱ्याप्रमाणे असो, कधी कोणाच्या बाजूने जाईल याचा नियम नाही. त्याच्यामुळे आता योग्य विश्लेषण आपण केलं की मोमेंटम शिफ्ट व्हायला सुरू झालं आणि जी संधी दिली ना संजयला, त्या संधीचं सोनं करायचं या खेळाडूला. ती विकेट घेतली गेली नाही आहे आणि कदाचित इथून जर चांगली इनिंग साकारली गेली आणि कदाचित इथून जर संघ विजय झाला तर ती विकेट टर्निंग पॉईंटरची. मिस्टर मिंगस्टो काय फटका फसलाय, चेंडू हवेत, कोण घेणार झेल, कोण घेणार झेल. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. दोघांना सांगितलं होती शेती करायला, दोघांनी केली मात्र माती. कॅच ड्रॉप. फलंदाज त्या ठिकाणी सेफ. 2 धावा काढल्या गेल्यात. धावत संख्या झाली ती तब्बल 18. या सगळ्या धावा उपयुक्त आहेत टीम मालवणी कोळीवाडा संघासाठी. संजय भोईर 5 चेंडूमध्ये 9 धावा नाबाद. 66चं टार्गेट आहे. आतापर्यंत 18 धावा टीम मालवणी कोळीवाड्याच्या झाल्यात. 9 चेंडूमध्ये या 18 धावा बनवलेत कोळीवाडा संघानं. यष्टिरक्षणामध्ये आता थोडासा बदल होतोय. या सुनील मुकादम येथील यष्टिरक्षक म्हणून. रुपेश थोडंसं आता त्यांना शॉट कव्हरला ठेवण्यात आलंय. मात्र मी माशीच म्हटलं होतं की भरपूर मोठा इंटरेस्टिंग रोल असेल तो म्हणजे संजय भोईर यांचा. नेक्स्ट बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न होता, एक्झॅक्टली संपर्क नाहीये. डॉट बॉल येताना दिसतोय. या मॅचकडे पाहण्याचा दृष्टिकोन दोन संघांचा कसा आहे ही देखील गोष्ट इम्पॉर्टंट आहे. किती पॉझिटिव्हली तुम्ही बघता या मॅचकडे. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, थोडंसं हतबल ठरतायत यावेळेला. वारंवार पुढे जाऊन खेळायचा त्यांचा प्रयत्न आहे. लाईनमध्ये जाऊन खेळलं गेलं पाहिजे, मात्र
तो षटकार इम्पॉर्टंट होता. अजूनही या मॅचमध्ये काही घडू शकेल. बघा 11ची जी रन रेट आहे ना ती धावगती मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आतापर्यंत धावसंख्या 18 झालं. हे षटक अजूनही संपायचं बाकी आहे. इथूनही कमबॅक होऊ शकेल. थोडंसं लक्षपूर्वक कामगिरी करावी लागेल. लेट्स सी काय घडतंय. टीम मालवणी कोलिवाडा की म्हात्रे ब्रदर्स कोण जिंकणार. ओ यावेळा हातबल केलंय. इथे फ्लाईटचा मारा चांगला केलाय तो म्हणजे संजय याने. वेल बोल संजय. चांगलं कमबॅक. मागच्या 3 चेंडूवर जबरदस्त कमबॅक राहिलं आणि म्हणूनच या ओव्हरची सांगता चांगली झाली आहे. ती म्हणजे संजय पाटील यांच्या धावसंख्या 2 षटकानंतर आहे ती म्हणजे 18 सरासरी 9. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची. रिटर्न आताच्या घडीला सध्याच्या म्हणायचं गेलं तर रिक्वायर्ड तब्बल 12च्या घरामध्ये येतोय. 24 चेंडू 48ची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये आता तुम्हाला 12 धावा करायच्या आहेत. हा टास्क मोठा नाही आहे मात्र कुठेतरी कठीण जरूर आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विकेटवर राहावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. नवीन बॅटर विकास घरात आलाय. मगासपासून आम्ही विकास पाटील असा उल्लेख करत होतो मात्र ज्यावेळेला त्याला मॅन ऑफ द मॅच मिळालं तो येऊन मला म्हणाला की दादा माझं नाव विकास घरत आहे. त्यामुळे सॉरी. थोडंसं आमच्या लिस्टिंगमध्ये ते नाव दिसत होतं म्हणून त्या नावाचा उल्लेख तसा आम्ही करत होतो. एनिवे आता विकास घरत मारतील का परत फावया. गोलंदाजीवर मात्र आलेत ते म्हणजे मिलन वैती. अजून एक महत्त्वपूर्ण गोलंदाज. हे इम्पॉर्टंट ओव्हर आहे या मॅचचं कारण इथून समजेल की कोणता संघ वर चढ आहे. यावेळेला ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू जर बघितला तर अगदी शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये आहे. एकच धाव इथे मिळेल ती म्हणजे ब्रायनला. ही जोडी महत्त्वपूर्ण असेल या टीमसाठी मालवणी कोळीवाडा संघासाठी. कारण आपण जी पार्टनरशिप म्हणतोय ती पार्टनरशिप असं वाटलं होतं की होते असं वाटत असताना ती विकेट आली रिटायरमेंटची. मात्र गरज आहे मालवणी कोळीवाडा संघाला धावांची. तर दुसऱ्या बाजूला टीम म्हात्रे ब्रदर्स संघ विचार करतोय की हे षटक अतिशय चांगलं गेलं तर या सामन्यावरची जी पकड आहे ना ती मजबूत करण्याचा त्यांचा इरादा आहे आणि त्यासाठीच मिलन वैतीला प्रमोट केलंय. कदाचित असं देखील असू शकेल कारण वाऱ्याच्या बाजूची दोन्ही षटकं जी आहेत ना ती कदाचित मिळींसाठी राखीव ठेवल्यात. मिस्टर मिंग्स तो काय फटका फसलाय. चेंडू हवेत. मनोज पाटील झेलच्या खाली आलेत. गुड कॅच मनोज. आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद. विकासला परतावं लागेल लग आउट रिझनमध्ये. विकास घरत आउट. की रिक्स घेतली नाही तर ही मॅच तुम्ही जिंकू शकाल. सध्याच्या घडीला जी कंडिशन आहे ना त्या कंडिशनच्या अनुषंगाने इतकंच म्हणजे रिक्स घ्यावी लागेल ना ती देखील रिक्स तुम्हाला कधी घ्यावी लागेल ज्यावेळेस हवेच्या दिशेने एखादं षटक येतं ना त्यावेळेस तुम्हाला ती रिक्स घ्यावी लागेल मोठ्या फटक्यांची. इथून जरा मोठे फटके खेळणं संख्येत थोडंसं सोपं जाईल. नो डाऊट. मात्र सध्या मान्यवर कक्षामध्ये जर बघितलं तर हरराम नाना आहेत तसेच पल्लूबाई आहेत. आमचा सुरेंद्र देखील तिकडे उपस्थित आहेत. जबरदस्त मेहनत आणि एकूणच चांगलं सहकार्य राहिलं आहे या सर्व मान्यवरांचं. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट बॉल
मिलन माहिती चंद्रकांत आलाय चेंडू उडवलाय सीमारेषेच्या बाहेर चेक करावा लागेल एक्झॅक्टली घडलंय काय कारण ऍक्शन जबरदस्त वेगाने झाली पाहूया काय घडलंय कारण ज्या वेळेला चेंडू हातात होता तिथून ती उडी आणि त्याच्यानंतर घडलंय काय कारण पाय जो आहे तो आपण दाखवूया एक्झॅक्टली काय घडलंय अगदी स्लो मो मध्ये झूम इन करून या गोष्टी आम्ही दाखवणार आहोत TCPचं निरीक्षण कक्ष अगदी हा चेंडू बघा काय पकडलाय आणि AKPL हे नाव देखील त्या चेंडूवर दिसतंय स्वप्नील मुकादमचा एफर्ट जबरदस्त होता मात्र बॅलन्स सगळ्यात महत्वाची गोष्ट बॅलन्स होता महत्वपूर्ण क्षण आहे या मॅचचा काय घडणार आहे चला डगआउट मध्ये बसा प्लीज सेकंड अटेम्प्ट मध्ये काय घडलं होतं सेकंड अटेम्प्ट मध्ये निश्चितच सेकंड अटेम्प्ट मध्ये पहिल्या जेव्हा उडी मारली तेव्हा हातून चेंडू निसटला आणि पाय लाईनवर होता आणि तिथून बॉल टच झालाय त्यामुळे हा षटकार आहे सर जबरदस्त एफर्ट होता नो डाऊट जबरदस्त एफर्ट होता मात्र बॅलन्स अगदी तो बाहेर होता आणि लाईनवरून तिथे नंतर आतमध्ये ढकलताना षटकार आहे जबरदस्त मोमेंट थँक्यू TCP जबरदस्त मोमेंट होता हो आणि टेक्नॉलॉजी जर नसती तर बघा किती गडबड होऊ शकली असती थँक्यू TCP नेक्स्ट बॉल चंद्रकांत अजून एक मोठा फटका हा 6 धावांचा स्टॅम्पिंग फटका जबरदस्त कामगिरी 2 चेंडूमध्ये 2 षटकार या मॅच मध्ये परतताना टीम मालवणी कोळीवाडा एक गाणं आहे बघ यूट्यूबवर मालवणी कोलीवाडा आमचा मालवणी कोलीवाडा धावसंख्या झाले आहे अगदी वेगात ही धावसंख्या वाढले 31 मी म्हटलं होतं संगीत एखाद्या खेळाडूला रिक्स घ्यावी लागेल आणि ते रिक्स कधी घ्यावी लागेल ज्यावेळेस हवेच्या दिशेनं एखादं षटक येईल त्या ओव्हरवर तुम्हाला रिक्स घ्यावी लागेल ती रिक्स घेते चंद्रकांतनं विकेट पडले आहेत मात्र इथे विकेटचं दडपण नाही आहे आम्ही दबाव घेत नाही ते समोरच्या टीमवर दबाव टाकतोय हे दाखवले चंद्रकांतनं 20 मध्ये 35 ची गरज आहे नेक्स्ट बॉल अजून एक चांगला फटका ऑन साइडला ड्राईव्ह चांगला आहे चेंडू डीप काव कॉर्नर रिजन मध्ये आहे मनोज पाटील चेंडू उचलेपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होतील गुड क्रिकेट या मॅच मध्ये टीम मालवणी कोळीवाडा परतलाय 2 इफेक्टिव्ह फटके आता इक्वेशन काय आहे 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 19 चेंडू मध्ये अजूनही 35 धावा 33 धावांची गरज आहे अर्धे झालेत अर्धेची गरज आहे का मॅच सुरू आहे या चेंडू नंतर जो स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल ना तो देखील इंटरेस्टिंग असेल भारत नेक्स्ट बॉल मिस टाइम्स ओके इथे विकेट इम्पॉर्टंट आहे या चेंडूवर रिक्स घ्यायची गरज होती का चंद्रकांतने केली चूक या मॅच मध्ये पुन्हा एकदा आता पलटवार झालाय इंटरेस्टिंग मॅच कुठेही जाऊ नका पाहत राहा आगरी कोळी प्रीमियर लीग 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे 33 धावांची गरज आहे क्वालिफाय कोण होणार सुपर 8 मध्ये कोण जाणार निर्णय थोड्याच वेळात मिळेल ऐकूया म्युझिक
मात्र ती विकेट आणि संकेतनं म्हटलं होतं की चुकी घडलंय काय त्या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका कन्वर्ट करणं गरजेचं होतं का चंद्रकांत यांना मी म्हणे चूक नाही तर घोर चूक केले चंद्रकांतनं घोर चूक केले एक आठवत असेल तुला सामना खास करून संकेत तू देखील त्या ठिकाणी समालोचन करण्यासाठी होता घोडबंदरचं मैदान मुर्द्याची ती मॅच जुचंद्र वर्सेस मुर्दा लाला माचीने जी चूक केली होती शेवटचा चेंडू होता सिंगल काढायला होतं लालाला स्ट्राईकवर यायचं होतं लाला मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये ती विकेट लालानं गमावली आणि त्या ठिकाणी मुर्दा मास्टर्स संघ पराभूत झाला होता अगदी तोच सीन झाला आहे सेम टू सेम चंद्रकांतनं देखील तू षटकार ठोकल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची गरज नव्हती शेवटचा चेंडू होता सिंगल काढायचा होता पुन्हा स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायची होती कारण तुझ्यावर अधिकाधिक भरोसा टीमचा आहे ॲज अ आयकॉन म्हणून टीमची मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे नो डाऊट असं म्हणतात की कोणतंही युद्ध शहीद होऊन किंवा मरून जिंकलं जात नाही तर समोरच्याला ते मारायचं असतं समोरच्यावर कडी करायची असते त्यासाठी तुम्हाला लढायचं असतं आणि जगायचं देखील असतं मात्र इथे ती चूक झाली एनिवे तो काळ सरलाय आता 18 चेंडू आणि 33 फ्रेश सामना सुरू करूया इथून आपण पुन्हा एकदा शुभेच्छा मात्र ब्रदर्सला पुन्हा एकदा शुभेच्छा टीम मालवणी कोळीवाड्याला वेलकम वेलकम सन्माननीय कोच नंदू पाटीलजी यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया डायरेक्ट मला वाटतं कोचिंग करूनच इथे उपस्थित झालेत वेलकम काय इंटरेस्टिंग मॅच आहे बघा 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे स्वप्नील मुकादम टीम कॅप्टन मात्र ब्रदरचा चेंडू टप्पापर्यंत हलकासा बाहेर वळाला जरूर मात्र लाईनमधून वळाला आहे त्यामुळे हा चेंडू डॉट येतोय एक चेंडू निर्धाव 17-33चा खेळ ब्रायनकडे लक्ष आहे मालवणी कोळीवाड्याचं स्वप्नीलकडे लक्ष आहे मात्रे ब्रदर्सचं सुपर 8 मध्ये कोण जाणार उत्सुकता ताणवली गेली आहे शॉर्ट बॉल आहे तिथून जर बघितला तर ऑन द खेळण्याचा प्रकार विचार होता हा झेल नाही झालाय मात्र इथे काही धावा जरूर येतील लॉंग चेस आहे भरपूर मोठे चेस आहे गुणेश मात्र आहे तिथे ओ हो आपले अधिकृत पंच मात्र सध्या बॉल शोधत आहेत इथून जर बघितलं तर इथे धावा कंप्लीट झालेत त्या फक्त 4 अगदी हा 4 धावा पूर्ण केलेत कारण इथे हा झेल होऊ शकला नाहीये थोडंसं सावध क्षेत्ररक्षण करायला हवं होतं मात्र झेलसाठी गेले तिथून नाही डीप कव्हरमध्ये भरपूर दूरवर होते गुणेश मात्रे आणि इथे फंबल झालं आणि तिथून भारत 4 धावा पूर्ण झालेत उपयुक्त चौकार टीम मालवणी कोळीवाड्यासाठी नक्कीच नशिबाचा चौकार देखील म्हणू शकतो गुणेश मात्र चेंडू शोधायला थोडासा उशीर झाला आणि इथूनच या 4 धावा पूर्ण केल्या पलून धावसंख्या झाली ती तब्बल 37 धावा पळकावर आल्यात मॅच बनणारी ही मॅच एकतर्फे मॅच होणार नाही आहे शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाणार लढणार दोन्ही टीम लढणार मालवणी संघ देखील लढणार मात्र ब्रदर्सचा हा संघ देखील लढणार ऑफसाईड चेंडूला कट केलं आहे मागे प्रोडक्शन आहे सिंगल मिळणार 1 धाव एका धावेने धावसंख्या झाली ती म्हणजेच 38 बघा आज एक आपण जर नोटीस केलं ना संकेत तर पाणजू मास्टर्स टीमच्या माध्यमातून खेळताना कधी तात्याला क्वचित बॅटिंग यायची क्वचित जेव्हा 6 किंवा 7 विकेट पडल्यानंतर तात्याचा तो नंबर लागायचा आता आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये तात्याला पुढे आणलं गेलं खेळण्यासाठी आता इम्पॉर्टंट रोल असेल अजूनही 15 बॉल बाकी आहेत आणि 28 धावांची गरज आहे आणि इथे डावखुरा बॅटर कमाल करू शकेल कमॉन ताद्या स्वप्नील मुकादम वेगवान चेंडू हाताळलाय डोक्यावरून खेळत गोलंदाजाच्या इथे उपयुक्त धावा मिळतील टीम मालवणी कोळीवाडा संघासाठी दुसरी धाव कंप्लीट होईल का डायरेक्ट हिट नाही झालंय आणि त्यामुळे या 2 धावा इथे कंप्लीट होताना दिसतील इम्पॉर्टंट रन आहेत या धावसंख्या झाली एक्झॅक्टली 40 म्हणजे अजूनही 26 धावांची गरज आहे 26 हवे आहेत दहिसरचं मैदान काय ती बॅटिंग होती तात्याची घोडबंदरचं मैदान डावखुऱ्यासाठी जी संधी असते आणि गोडदेवचं मैदान जबरदस्त या मैदानावर चांगली खेळी साकारतात त्यांना या ठिकाणी त्याच खेळीची अपेक्षा मालवणी टीमला तर एका बाजूला नक्कीच विकेट हव्या आहेत त्या मात्रे ब्रदर्स या टीमला चेंडूला सोडून देण्याचं काम केलं गेलं पंच वळत आहेत व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं दिला जातोय धावसंख्या इकडे पुढे सरकणार धावसंख्या झाली ती तब्बल 41 धाव फळकावर
बघा स्वप्नीलची स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे या डावखुऱ्या बॅटरसाठी, कारण थोडासा वेगवान मारा करण्याचा त्याचा विचार आहे, बॅकफुटवर नेण्याचा त्याचा विचार आहे, मात्र थोडीशी चूक झाली. वाईट बॉल आलाय इथे. ड्राईव्ह बघा चांगला आहे, बॉलर बॅक ड्राईव्ह होता, अडवण्याचा प्रयत्न, मात्र थोडंसं फंबल झालाय आणि तिथूनही एक धाव. इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की चेंडूवर धाव येते आणि ती महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ब्रायनकडे आता संधी आहे, एकात दोन मोठे फटके अवेलेबल करावे लागतील, कारण अजूनही इक्वेशन जर बघितल्या तर 13 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. त्यामुळे 2 मोठे फटके या मॅचमध्ये आणून ठेवतील टीम मालवणी कोळीवाड्याला. संघ कोणताही जिंको, मात्र सध्या या दोन्ही संघाचे जे पाठीराखे आहेत ना, त्यांनी देव पाण्यात घातलेत. नाही, नशीब इथे दशरथ पाटील नाहीत कॉमेंट्री करण्यासाठी. आज गुरुवार आहे, धावसंख्या 42 आहे. शॉट बॉल होता यावेळेस, क्रिकेटचा फटका इंटू द गॅप, चेंडू थांबणार नाहीये, शेवटच्या चेंडूवर जातोय, हा येतोय हा चौकार. 4 आलेत. आता मात्र येणाऱ्या मॅचला मजा. धावा झाल्या 46, आता 12 मध्ये करायचे आहेत 20. मालवणी कोली वाडा गाव माझा, मालवणी कोली वाडा गाव माझा, मालवणी कोली वाडा गाव माझा, मालवणी कोली वाडा गाव माझा. मालवणी कोळीवाड्याची महती सांगणारे गाणं वाजवलंय अगदी 2 वर्षापूर्वी जर बघितलं तर BGSC बाजारगल्ली स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा, आणि तिथून या गाण्याची सुरुवात केली गेली होती. अफलातून गाणं आहे आणि सध्या मालवणी कोळीवाडा संघ मैदानाच्या आतमध्ये 46 वर 4 आहे. 4 षटकांची समाप्ती झाली. 12 चेंडूमध्ये अजूनही 20 धावा. म्हणजे भारत जे इक्वेशन आपण बघतोय, जी धावगती 11 धावांची ठेवायची होती ती आता थोडीशी खाली येते. आता प्रति षटकामागे 10 धावा करायच्या आहेत आणि इथे पुन्हा एकदा संधी दिली जाते, ती म्हणजे मिलन वैथीला. ही मॅच अजूनही ऑन आहे, मजा येणार आहे. आणि संकेत, मजाचं उलटे केलं तर जाम मजा येईल. कारण तात्या आहे, तात्या एखादा चमत्कार करणार का मैदानाच्या आतमध्ये, दाखवून देणार का? कारण खरोखरच बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तात्याच्या विषयी म्हणायचं गेलं तर. गोलंदाज तयार. हे षटक महत्त्वाचं संकेत, हे षटक महत्त्वपूर्ण आहे, कारण या अगदी वाऱ्याच्या सोबत खेळण्याची संधी आहे आणि इथून मोठे फटके अगदी लवकर क्लिअर होतात, त्याच्यामुळे हे षटक महत्त्वपूर्ण असेल. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन चेंडूला ऑन साईडला टर्न केले, मागे फिल्डर आहे, अंदाज घेता आला नाहीये, हा येतोय तात्याच्या बॅट मधून, खणखणीत चौकार. 4. ओम बट स्वाहा. हा चौकार सुनील मुकादमचा खराब क्षेत्ररक्षण, हा चौकार उपयुक्त ठरलाय आणि तात्याची बॅट तळपली आहे. तो चित्रपट माहिती आहे ना तुम्हाला, ओम बग बुगे बगनी बागो दरी, ओम बट स्वाहा. तात्या चमकलाय. वापसी करावी लागेल. मोमेंटम शिफ्ट झालाय. मात्रे ब्रदर्स यांच्या हातातून मोमेंटम निघून गेला आणि तो मालवणीकडे शिफ्ट झालाय. तो मोमेंटम पुन्हा एकदा आपल्या बाजूला आणावं लागेल मात्रे ब्रदर्स या टीमला. त्यासाठी काही विकेट महत्त्वपूर्ण असतील. गुणवत्तेची ट्रॅकवर मिलन वैती, स्ट्राईक एंडला तात्या. पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला फटका आहे, मात्र मागे प्रोडक्शन आहे. वॉड कॅच, कुमार डिप्लाय झेल, संपलाय खेळ. तात्या आउट.
वेल प्लेड तात्या, चांगली बॅटिंग केली आणि निश्चितच तात्याने या मॅचमध्ये आता रंग भरलेत. मात्र या रंगाचा बेरंग होणार नाही याची जिम्मेदारी आता स्वतः कॅप्टनला घ्यावी लागेल. मिथुन भंडारी मैदानाच्या आतमध्ये होतोय. वेल प्लेड तात्या, चांगली बॅटिंग. तात्या यांना भरत यांच्याकडून 500 रुपये जाहीर झालेत. मात्र अजूनही मॅच बघा आता 10 चेंडू 16 धावाची गरज. चांगली गोलंदाजी होते मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लावायला पाहिजे, तीच महत्वाची गोष्ट असेल म्हात्रे ब्रदर संघासाठी. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे कमलेशजी म्हात्रे आणि एकूणच कैलासदादा म्हात्रे यांचा, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे बाबूभाई यांचा. सगळे पदाधिकारी आहेत. टीम लीडर टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संकेत म्हणजे म्हणायचं गेलं तर माझी वादळात सापडली नाव र, तू किनारी लाव र. अगदी नौका बरोबर मधोमध अडकले मालवणीची, ती नौका अगदी किनारी लावायची आहे या टीम लीडरला. खोलवा टप्प्याचा चेंडू होता ऑन साईडला, ऑफ साईडला खेळले गेले, माफ करा. सिंगल मिळणार, एक धाव. डबलचा कॉल वारंवार दिला जातोय मात्र फक्त सिंगल, एकच धाव, एक के बिना कुछ नाही. एका धावेनं धावत संख्या झाली ती तब्बल 51 धावा फळकावर लागल्या गेलेत. 9 चेंडू 15 धावा, 9 चेंडू 15 धावा. इथे मी बघाचपासून सांगतोय की ब्रायनचा रोल इम्पॉर्टंट आहे. 6 चेंडूमध्ये 12 धावा आत्तापर्यंत जर बघितलं तर निश्चितच ब्रायनच्या बॅटमधून आले. तिथे मला वाटतं बॅट चेंज करायची आहे, लवकर जा प्लीज. आज संतोष कोळी जबरदस्त खरोखरच मेहनत घेत आहे. प्रमोद कोळीने काय केलं, प्रमोद कोळीने एक चांगला माणूस निवडलाय पाणी आणि बॅट घेऊन जाण्यासाठी. कारण त्याला प्रमोद कोळीला ठाऊक आहे हा माणूस दमणार नाहीये, थकणार नाहीये. मात्र माझा ऑब्जेक्शन आहे, प्रमोद कोळी आयोजकांच्या भूमिकेत आहे, तो त्या डगआउट मध्ये का? आय ऑब्जेक्ट. आयोजकांनी आपलं काम करावं. मेन आयोजक बघा, तो बघा, त्याला कोण बोलणार? नाही म्हणून सांगताय नाव नाही काही नाही तरी बोलताय. पण ती वाईल्ड कार्ड एंट्री आहे, ती वाईल्ड कार्ड एंट्री दिली ना, वाईल्ड कार्ड एंट्री दिली ती. वाईल्ड कार्ड ना, वाईल्ड कॅट एंट्री आहे ती. नेक्स्ट बॉल. ओ ब्रायन, यू ब्युटी, चांगला फटका. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार आलाय, खणखणीत चौकार. क्या बात आहे अशोक सर. हे बागेत फुलं फुले. सुरुवात कशी झाली आहे ह्या ओव्हरची सुरुवात कशी झाली आहे? पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर आले विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार. इथून अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा संख्या झाली ती 55, 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. क्लोज इन्काउंटर, सस्पेन्स अजून क्लोज सस्पेन्स कायम आहे. इन्काउंटर होऊ शकेल, क्लोज इन्काउंटर कदाचित होऊ शकेल या ठिकाणी. सुपर 8 मध्ये कोण? चला ती पाठी आणा, कोणाचं नाव लिहिलं जाईल सुपर 8 मध्ये जाणारा संघ कोणता? म्हात्रे ब्रदर्स की मालवणी कोळीवाडा? 8 मध्ये 11ची गरज आहे. स्ट्राईक केला ब्रायन, गोलंदाज मिलन माहिती. फुलटॉस बॉल आहे, बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, चांगला फटका. क्षेत्ररक्षक चांगलं झालंय क्षेत्ररक्षण, मात्र इथे दुसरी धाव नाही मिळणार. गुड फिल्डिंग, चांगला थ्रो, एकच धाव. अजूनही 10 धावांची गरज आहे. सुपर मॅच. मालवणी वर्सेस मालवणी. मालवणीचा गोलंदाज मिलन वैती आणि बॅटर मालवणीचा मिथुन वैती. आणि थ्रो कोणी केला तर अरुण भोईरनं. बघा मालवणी वर्सेस मालवणी. मालवणीचे दोन्ही खेळाडू आमने सामने आलेत. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला चेंडूला खेळले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय गुणेशकडून, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त सिंगल, एक धाव. एका धावेनं धावा संख्या झाली ती तब्बल 57. 5 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये धावा करायच्या आहेत त्या 9. थोडंसं म्युझिक ऐकूया, माइंड थोडंसं फ्रेश करूया, टेन्शन दूर करूया आणि पुन्हा येऊया मॅचच्या दिशेनं.
बघा, आमचा भरत- डीजे वाला जो आहे त्याला भरत- मामाने भरत. अंगठी केली नव्हती म्हणून हे गाणं वाजवलंय. नाही, भरत जेव्हा भरत येतो ना डीजेवर तेव्हा अशी गाणी तुला ऐकायला मिळतील. बघा, मामान घात केलाय, घात तर केला, तर घात कुणाचाही ते होईल. 6 मध्ये 9 कुणावर विश्वास दाखवला जाईल. कालची मॅच, काल देखील 6 मध्ये 9 धावा होत्या, 9 धावा डिफेन्स झाल्या होत्या, 9 धावा डिफेन्स झाल्या होत्या. आता इथे काय या 9 धावा डिफेन्स होतील संतोष गोळे हसतोय. काही रेकॉर्ड वगैरे सांगू नका तुम्ही. नाही सांगत. मात्र एक चुकी घडले. काय वाटतंय इथे आमच्या इथे नंदू पाटील आहेत आणि त्यांना काय वाटतंय 6 मध्ये 9 चेस डाऊन होतील की नाही? अरे ग्राउंडच असं आहे की इथे चेस इझिली होऊ शकतं, पण बॉलर्स पण तेवढाच महत्त्वाचं असणं गरजेचं आहे. त्याची पण कला त्याला इथे नक्कीच दाखवायची आहे. तर नक्कीच अगदी आन्सर योग्य होतं. मात्र सध्या कुमारकडे दिलंय, भवितव्य कुमारच्या हातात आहे मात्रे ब्रदरचा. तर दुसऱ्या बाजूला टीम कॅप्टन मिथुन भंडारी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे महत्वपूर्ण आहे. मात्र इथे क्षेत्रक्षण देखील जबरदस्त कळीचा मुद्दा ठरणार आहे. भारत 101%. आता शतरक्षकांची देखील परीक्षा आहे. तुम्हाला 100%हून अधिक चांगलं एफर्ट लावावं लागेल. बघा, काही ऑप्शन जर भारत इथे विचार केला शेवटच्या षटकासाठी तर ऑप्शन नक्कीच होते. गुणेश म्हात्रेकडे देखील ते पाहू शकले असते, तसेच सुनील मुकादमकडे देखील ते पाहू शकले असते. मात्र कुमारकडे ती संधी दिली. पाहूया हा यंगस्टर अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय की नाही. येस, मिथुन भंडारी वर्सेस कुमार. भारत गोलंदाज तयार. पहिला चेंडू या वेळेस म्हटलंय ना, आलाय कुमार. मिथुन तुमार हा ठोकलाय षटकार. या षटकाच्या पहिल्या बॉलवर मॅचचा रिझल्ट आवाक्यात आणलाय तो म्हणजे मिथुन भंडारीना. टीम कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. हा अफलातून षटकार होता, जबरदस्त पॉवर होती, ग्रेट टायमिंग होता आणि बाहुबली षटकार होता. त्यासाठी म्हटलं होतं ना की समोर गोलंदाज आलाय कुमार आणि मिथुन तुमार, मिथुन ठोकलाय षटकार. त्यामुळे मी मगाशी देखील उल्लेख केला होता की माझी वादळात सापडली नावर, तू किनारी लावर. ॲज अ कॅप्टन लीडर आहात तुम्ही, लीडरशिप तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यायची आहे. तर दुसऱ्या बाजूला भले षटकार लागलाय, भले षटकार लागल्यामध्ये इथून मॅच संपली अशातला खेळ नाही आहे. इथून देखील मॅच टर्न होऊ शकते, एखादी विकेट मॅच फिरू शकते इथून देखील. हो, प्रयत्न तोच होता. ऑफ साईडला चेंडू ड्राईव्ह केले गेले. फिल्डर आहे त्या ठिकाणी, सिंगल मिळणार. एक धाव झाले. धावसंख्या झाली ती तब्बल 64. 2 धावांची अजूनही गरज. बघा, आज सकाळपासून काय घडलंय. पहिल्या मॅचमध्ये सामना जिंकला, 14 चेंडू राहिले होते, 14 चेंडू राखून तो सामना जिंकला होता. दुसरा सामना 7 बॉल राखून जिंकला होता. तिसरा सामना 11 बॉल राखून जिंकला होता. चौथा सामना 14 चेंडू राखून जिंकला होता. या सामन्यात किती चेंडू बाकी राहतील किंवा काय, 4 चेंडूत अजूनही 2 धावांची गरज आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू तुषार पाटील, जबरदस्त गुणलेखन. तुषारचं कौतुक आहे. 2 विन. इथे ही मॅच अगदी संपते. 3 चेंडू राखून मालवणी कोळीवाड्याचा विजय, सुपर 8 मध्ये प्रवेश. आणि हा झेंडा बघा कोण नेत आहे, डेंग्या बॉयचे आमिष. अभिनंदन टीम मालवणी कोळीवाड्याचा. चला ते कोळीवाड्याचं गाणे वाजवा प्लीज. अभिनंदन इथे टीम मालवणी कोळीवाड्याचा. जबरदस्त विजय, 66 धावा त्यांनी